नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी विजय बांबर्डे परत एकदा आपलं सेशन कंटिन्यू करतो। या ठिकाणी आज एक नवीन व्हिडिओ परत एकदा तुमच्यासाठी आणलाय, जी आपलं सिरीज जी आपली चालू केलेली आहे आपण मास्टर स्ट्रोक सिरीज मॅथ्ससाठी स्पेशली, ज्यामध्ये प्री लेवल मेन्स लेवलचे क्वेश्चन्स आणि खूप सारे चॅप्टर्स आपण या ठिकाणी कव्हर करणार आहोत, जे की ॲडिशनली असणार आहेत। कारण जे क्लासरूममध्ये आपण ऑफलाईन बॅचमध्ये जे शिकवलंय त्याच्याही व्यतिरिक्त आपल्याला खूप काही मटेरियल जे विद्यार्थ्यांना या ठिकाणी द्यायचंय ते देण्याचा प्लॅटफॉर्म म्हणजे आपलं युट्यूबचं चॅनल आहे। ओके, सिरीज जी आपण चालू केलेली आहे आपली ऑलरेडी, ती मास्टर स्ट्रोक सिरीज जी आहे आपण चालू केली आहे। आणि ती सिरीज चालू केल्याच्या नंतर सर्वात पहिले जी सुरुवात आपण केली होती ती सुरुवात आपण केली होती एलिगेशन मेथडने। कारण एलिगेशन मेथड ही आपल्याकडे अवेलेबल असलेल्या जेवढेही शॉर्टकट्स आहेत त्यातली सर्वात मोठी आणि महत्त्वाची आणि इम्पॉर्टंट अशी ती एक कन्सेप्ट होती, ज्या कन्सेप्टचे जवळपास 6 व्हिडिओ आपण या ठिकाणी बघितलेले आहेत। त्यातून विद्यार्थ्यांना खूप साऱ्या कन्सेप्ट त्यांच्या क्लिअर झाल्या आहे। आणि आता आपण जो दुसरा सेक्शन जो यातला चालू केला होता तो होता तीन ग्रुपचं जे ॲव्हरेज आहे ते ॲव्हरेजला डील कसं करायचं, म्हणजे मल्टिफिकेशन डिव्हिजन न करता, खूप मोठ्या नंबरला डील न करता, कॅल्क्युलेशन त्यांचं न करता आपल्याला या ठिकाणी ते प्रश्न कसे सॉल्व्ह करता येतात तो पार्ट आपण या ठिकाणी चालू केला। त्याचा एक व्हिडिओ जो आहे तो ऑलरेडी अपलोड झालेला आहे। आज तुम्ही इथं बघू शकता, आज आपण दुसरा पार्ट जो आहे किंवा दुसरा व्हिडिओ जो आहे तो 3 ग्रुपचा ॲव्हरेज या कन्सेप्टचा आपण या ठिकाणी कंटिन्यू करत आहोत। बघा, क्लासरूममध्ये जे होतंय, ऑफलाईन बॅचमध्ये जे होतंय त्याच्या व्यतिरिक्त किंवा त्याला अजून थोडासा दुजोरा मिळावा किंवा त्याची एक्स्ट्रा प्रॅक्टिस आपली विद्यार्थ्यांची या ठिकाणी व्हावी, जेणेकरून तुम्हाला त्या कन्सेप्टबद्दल जे आहे कुठलीही शंका राहायला नको आणि त्या कॅटेगरीचा कुठलाही प्रश्न जर आपल्या समोर जेव्हा परीक्षेमध्ये येईल तो एकदम 100% आपल्याला या ठिकाणी सॉल्व्ह करून मिळालाच पाहिजे। याच्यासाठी हा सेशन आपण चालू केला आहे, त्याच्यासाठी ही सिरीज आपण या ठिकाणी चालू केलेली आहे। त्याच्यामुळे प्रत्येक व्हिडिओ अगदी काळजीपूर्वक बघा, ईच अँड एव्हरी क्वेश्चन जो आहे तो काळजीपूर्वक बघा, त्याची प्रॅक्टिस करा आणि त्याच्यातून तुमच्या कन्सेप्ट जे आहे त्या एकदा दूर झाल्या की त्याच्यानंतर आपल्याला त्याच्याशी रिलेटेड असलेले जेवढेही प्रश्न परीक्षेमध्ये येतील ते इझिली सॉल्व्ह करता येतील, हा कॉन्फिडन्स आपल्याला या ठिकाणी डेव्हलप करायचा आहे। चालेल, आपण पुढे जाऊयात वन बाय वन। याच्याबद्दलची जी चर्चा आहे ती चर्चा आपली ऑलरेडी या ठिकाणी झालेली आहे की दिस इज माय व्हर्च्युअल क्लासरूम। ऍक्च्युअली या व्हर्च्युअल क्लासरूम मध्ये इफ यू वॉन्ट टू क्लिअर युअर डाउट्स, तुम्हाला कुठलाही प्रश्न जर समजा अडला असेल, तुम्हाला त्याचं उत्तर मिळत नसेल किंवा तुम्हाला त्याचे वेगवेगळ्या टाईपचे किंवा लेंदियर उत्तर जर तुम्हाला मिळत असेल, त्याचं शॉर्ट सोल्युशन आपल्याला जर हवा असेल तर ते तुम्हाला मिळणार आहे आपल्या ह्या टेलिग्रामच्या चॅनलवर। त्याच्यामुळे हा टेलिग्रामचा चॅनल तुम्ही लोकांनी जॉईन करायचा आहे आणि तुम्हाला आलेले जेवढेही डाउट्स असतील ते डाउट्स तुम्ही याच्यावर टाकू शकता आणि एकाच प्रश्नाच्या वेगवेगळ्या व्हरायटीज ऑफ द क्वेश्चन्सचे जे उत्तर जे आहे ते आपल्याला या ठिकाणी मिळू शकता। दॅट्स वाय यू आर सपोज टू जॉईन युअर सेल्फ विथ दिस ग्रुप। या ग्रुप बरोबर तुम्ही स्वतःला जॉईन करून घ्यायचं आहे। ओके, चालेल, पुढे जाऊयात। आता आजचं जे सेशन आहे आपलं आजचं सेशन आपण जे चालू केलंय ते सेशन कुठलं आहे तर 3 ग्रुप किंवा कॅल्क्युलेशन जे आहे खूप जास्त आहे, मला खूप मोठे मल्टिफिकेशन्स करायचे नाहीयेत, मला खूप मोठे डिव्हिजन्स करायचे नाहीये, ऍडिशन सबट्रॅक्शन पण आपल्याला या ठिकाणी करायचे नाहीये, तरीही प्रश्न आरामात सॉल्व्ह झाला पाहिजे, आपला परीक्षेमध्ये वेळ वाचला पाहिजे, त्याच्यासाठी आपण जो सेशन चालू केलाय त्याचा हा दुसऱ्या पार्ट मधला पहिला जो क्वेश्चन आहे तो तुमच्या समोर या ठिकाणी आहे। प्रश्न तुम्ही या ठिकाणी वाचू शकता की ए जो आहे त्याने एक स्कूटर जे आहे ते 36,000ला विकलं, पण ते स्कूटर त्याने विकताना काय केलं, 3 पार्टमध्ये त्याने विकलंय। समजा असं कन्सिडर करूयात आपण की त्या स्कूटरचे जे स्पेअर पार्ट्स असतील ते कदाचित त्याने 3 पार्टमध्ये डिवाइड करून ते त्याने विकले आणि विकताना त्याने काय केलं माहिती का, त्याने डिस्काउंट दिलेला आहे। ओके, त्याने डिस्काउंट कसा दिलाय बघा, आता स्कूटरची जी ऍक्च्युअल जी प्राइस होती ती 36,000चं हे स्कूटर आहे आपल्याला या ठिकाणी कळतंय। या 36,000च्या स्कूटरला 3 पार्टमध्ये डिवाइड केलंय, त्यातला पहिला पार्ट 20,000चा आहे, दुसरा 10,000चा आहे आणि ऑब्विसली तिसरा जो आहे तर तो 6,000चा आहे। 3 ग्रुपचा ॲव्हरेज आपल्याला कशा पद्धतीने या ठिकाणी करायचंय की सर 36,000चं स्कूटर आहे, ओके नो प्रॉब्लेम, त्यातला पहिला पार्ट जो आहे तो 20,000चा बाजूला केला गेलेला आहे। त्याच्यानंतर पुढचा जो पार्ट आहे तो ऍक्च्युली 10,000चा आहे, तो या ठिकाणी अशा पद्धतीने बाजू केलाय, म्हणजे ऑब्विसली उरलेला जो शेवटचा पार्ट आहे तो 6,000चा आहे। तर आता ह्या केसमध्ये काय म्हणलंय त्यांनी की जो पहिला जो पार्ट आहे किती 20,000चा, त्याच्यावर त्याला जो डिस्काउंट दिला गेलेला आहे तो 8% डिस्काउंट आहे, म्हणजे सर इथं मला 8% डिस्काउंट मिळालाय, नो प्रॉब्लेम। पुढचा जो पार्ट आहे 10,000वाला, त्याच्यावर मला 5% डिस्काउंट या ठिकाणी मिळालेला आहे, अगेन नो प्रॉब्लेम। सो कंडिशन इज व्हॉट, इफ ही गेट्स as much as 7% of the discount on the allowed on the total, म्हणजे या टोटलवर म्हणजे या 36,000वर जर त्याला 7% जर डिस्काउंट जर मिळवायचा असेल तर हा जो शेवटचा पोर्शन आहे याच्यावरचा डिस्काउंट त्याला किती मिळाला पाहिजे हे आपल्याला पाहिजे। म्हणजे याचा अर्थ काय असतो, इथं आता मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं इंट्रोडक्शन मध्ये की सर जर इथं 7 सॅटिस्फाय होतोय म्हणजे इथं पण 7 पाहिजे, त्याच्यानंतर इथं पण 7 पाहिजे आणि त्याच्यानंतर इथं पण 7 पाहिजे, पण असं ऍक्च्युली झालंय का, नाही, काही ठिकाणी 7 पेक्षा जास्त आहे, काही ठिकाणी 7 पेक्षा कमी। मग इथं जो आहे इथं 7च्या व्यतिरिक्त इथं 7 मध्ये काय प्लस होणार की मायनस होणार ते आपल्याला आता या ठिकाणी शोधायचंय। बरं,
मग सर पहिला जो 20,000 जो ग्रुप आहे त्याच्यामध्ये आपण बघा हे 3030 तो पहिले कट करायचे आपल्याला, बिकॉज आपल्याला खूप मोठ्या नंबरला या ठिकाणी डील करायचं नाहीये. सर्वप्रथम ही गोष्ट आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवायची आहे. मग सर आता तो पहिला जो पार्ट आहे आपला, तो पहिला पार्ट बघा 20,000 जो आहे त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता की आपल्याला 8% जो डिस्काउंट या ठिकाणी दिलाय, पण मला डिस्काउंट ऍक्च्युली 7चा पाहिजे. म्हणजे सर 8ला 7 करण्यासाठी मला 1ने कमी करावं लागेल. किती ऑब्झर्वेशनवर? 20 ऑब्झर्वेशनवर. म्हणजे सर 20 × 20 म्हणजे ओव्हरऑल मला -20 करायचा आहे. तो जर हा वाढलाय म्हणजे कुठेतरी जाऊन तो कमी होणार. हा पार्ट युजली आपल्याला या ठिकाणी डील करायचा आहे. बरं मग सर इथं 5 आहे, आपल्याला 7 पाहिजे, इथं आपल्याला 2ने वाढवावं लागेल. सर किती ऑब्झर्वेशनवर? 10. म्हणजे सर याला मल्टिप्लाय जर आपण 10 केलं तर 10 दुनी किती होतात? 20 होतात. इन दॅट केस एकदा झालाय -20, एकदा झालाय प्लस होईल. सर यांचा रिझल्ट जर आपण बघितला +-20 चा रिझल्ट काय येतो? 0. म्हणजे शेवटच्या पार्टमध्ये कुठल्याही प्रकारचा बदल होणार नाही, तो 7चा 7च राहणार. म्हणून सर ऑप्शन नंबर सी आपलं उत्तर या ठिकाणी आहे. या अशा सहज सोप्या पद्धतीने आपल्याला हा पोर्शन जो आहे तो या ठिकाणी कंप्लीट करता येतो. हा आहे 3 ग्रुपचा ऍव्हरेज वाली कन्सेप्ट. ओके चालेल, पुढे जाऊयात. रेकॉर्डेड लेक्चर असल्यामुळे तुम्ही रिपीट अँड रिपीट बघू शकता की मला काय म्हणायचंय, मला काय सांगायचंय आणि तुम्हाला काय समजून घ्यायचंय या गोष्टींचा अंदाज आपल्याला या ठिकाणी करायचा आहे. तर ओव्हरऑल मला 7 जर हवा असेल तर 7 पाहिजे, पण तो नाहीये. 8 एक कमी केला, 5 एक जास्त केला. ओव्हरऑल रिझल्ट काय आला? ओव्हरऑल रिझल्ट आला 0 आल्यामुळे इकडे काहीही चेंज होणार नाही. तो जो 7 आहे तो 7 जसाचा तसा राहील. म्हणून शेवटचा जो सेक्शन आहे 6,000चा जो पार्ट ऑफ द स्कूटर आहे तो आपल्याला 7% डिस्काउंटने जर आपण विकला तर ओव्हरऑल 36,000चा जे स्कूटर आहे त्याच्यावर आपल्याला 7%चा डिस्काउंट या ठिकाणी मिळेल. चालेल, पुढे जातोय सर आपण. पुढचा प्रश्न आपण बघूयात. पुढचा प्रश्न अजून क्वालिटी क्वेश्चन आहे. प्रत्येक प्रश्न याच्यामध्ये प्री ॲज वेल एज मेन्स लेवलचे जे क्वेश्चन्स आहेत मी सगळे कव्हर करण्याचा प्रयत्न या ठिकाणी करतोय, त्याच्यामुळे काळजीपूर्वक बघणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. बघा पुढचा जो प्रश्न आपल्याला या ठिकाणी दिलाय, अ मॅन ब्रॉट अ पीस ऑफ लँड. एक जमिनीचा तुकडा किंवा एक छोटीशी जमीन जी आहे ती समजा 72,000 या ठिकाणी त्या व्यक्तीने घेतली आणि ती 72,000ची जमीन त्याने 3 पार्टमध्ये या ठिकाणी विकली. पहिले ते 3 पार्ट आपण बघूयात, कारण ओव्हरऑल 72,000ची जमीन आहे ती आपण एकदा या ठिकाणी बघूयात. पण जे तुकडे आपल्याला मिळालेत ते कशा पद्धतीने आहे ते आपण इकडे बघतोय. सर 1/3 तो पहिला पार्ट आहे तो 1/3 आहे. बरं कोणाच्या 1/3 आहे? तर सर तो 72,000च्या 1/3 आहे. सो डेफिनेटली पहिला तुकडा जो जमिनीचा त्याने विकलाय तो 24,000चा आहे. त्याच्यामुळे इथं आपल्याला 24,000 असे या ठिकाणी लिहून घ्यायचे आहेत की पहिला तुकडा 24,000चा. ओके फाईन. मग जेव्हा 72 मधून जेव्हा 24 जातात तेव्हा डेफिनेटलीच खाली किती उरले? 48,000ची जमीन आता खाली उरलेली आहे. पुढे काय म्हणले बघा, 1/3 ऑफ द पार्ट 20% लॉसने विकलाय. बाय द वे हा जो 24,000चा जो जमिनीचा तुकडा आहे तो त्याने 20% लॉसने विकलाय, हे लक्षात ठेवायचं आपल्याला. पुढे 2/3 ऑफ द रिमेनिंग म्हणजे याच्या 2/3 काढायचे आपल्याला. आता सर याच्या जर 2/3 आपण काढले तर 16×48 म्हणजे 16 दुनी 32. म्हणजे पुढचा जो जमिनीचा तुकडा आहे जो विकला गेलाय तो आहे ऍक्च्युली किती हजाराचा? तर तो आहे सर 16,000चा. ओके फाईन. मग सर 48 मधून जेव्हा 32 जातात तेव्हा शेवटचा तुकडा जो आपल्याला मिळाला तो किती हजाराचा मिळाला? 16,000चा आपल्याला या ठिकाणी मिळाला. सॉरी इथं आपल्याला 16 दुनी किती झाले? 32 या ठिकाणी झालेले आहे. हे 32 घेतले आणि शेवटचा जो तुकडा आहे तो आपल्याला घ्यायचा आहे 16,000चा. आता बेसिकली पुढे काय म्हणले त्यांनी की सर 2/3 ऑफ द रिमेनिंग जे आहे ना ते 25% प्रॉफिटने विकलंय. म्हणजे हा -20 झालाय तर हा झालाय सर +25. ओके फाईन. जर असा असेल आता ओव्हरऑल आपल्याला काय पाहिजे? ओव्हरऑल मला 20%चा प्रॉफिट पाहिजे. मग सर जर मला ओव्हरऑल 20%चा जर प्रॉफिट मला या ठिकाणी हवा असेल तर इथं 20 तर मिनिमम आपल्याला पाहिजेच, पण या दोघांना कॅल्क्युलेट केल्याच्या नंतर या 20 मध्ये ऍड होणार की मायनस होणार ते आपल्याला या ठिकाणी चेक करायचं आहे. बिकॉज ॲज युज्युअल जर मला ओव्हरऑल 20% पाहिजे असेल तर इथेही 20% पाहिजे, त्याच्यानंतर सर इथेही 20% पाहिजे आणि त्याच्यानंतर इथेही 20% पाहिजे. जेव्हा अशी सिच्युएशन सॅटिस्फाय होते तेव्हा ओव्हरऑल डिस्काउंट ऑफ द 20% इज गोइंग टू बी सॅटिस्फाय, हे आपण ऑलरेडी बघितलेलं आहे. त्याच्यामुळे इथं मुद्दा आता आपल्याला लक्षात ठेवायचा, सर मला 20 पाहिजे होता, हा -20 आहे. सर -20 ला +20 करण्यासाठी मला कितीने वाढवावं लागेल? मला 40ने वाढवावं लागेल. मग त्यातल्या त्यात अजून याला आता सगळ्यात मोठा पर्याय आकडे आपल्याला फायनली लक्षात ठेवायचे, पण याला मी छोटं करून घेतोय की सर 30 गेले, याला 8ने भाग जातो. याला म्हणायचं 8 दुनी 16, याला म्हणायचं 8 चौक 32, याला म्हणायचं 8 त्रिक 24 आणि याला म्हणायचं 8 9 72. मी तुम्हाला पहिले सांगितलं की खूप मोठे अमाऊंट जे आहे किंवा खूप मोठे जे काही आकडे आहेत त्यांना आपल्याला डील करायचं नाही या ठिकाणी. म्हणून आपण 2 4 6
बघा ह्या 2ला, या 4ला, या 6ला आणि ह्या 9ला डील करायचे फक्त. मग सर इथं 40 ने वाढवायचे, किती ऑब्झर्वेशनवर 3, म्हणून 40 त्रिक किती झाले, याला मल्टिप्लाय बाय जर 3 केलं तर इथं कितीने प्लस करायचे आपल्याला, 120 ने प्लस करायचे. ओके नो प्रॉब्लेम. सर इथं आपल्याला 20 पाहिजे, इथं 25 आहे, म्हणजे ऑब्विसली इथं -5 करावं लागेल. किती ऑब्झर्वेशनवर, 4 ऑब्झर्वेशनवर. मग सर 4 जर म्हणलं तर 4 पंचे 20 होतात. मग सर 120 जो आहे तो प्लस मध्ये आणि 20 जो आहे तो मायनस मध्ये. याचा ओव्हरऑल रिझल्ट जो आपल्याला मिळाला तो किती मिळाला, 100. म्हणजे किती ऑब्झर्वेशनवर 100 जास्त पाहिजे, 2 ऑब्झर्वेशनवर. याला डिवायडेड बाय 2 करा, म्हणजे शेवटचा तुकडा जो आहे तो ठरल्यापेक्षा 50% जास्तने विकावं लागेल. मग ठरलेलं किती आहे, 20. 20 आणि 50 किती होतात, 70% प्रॉफिट आपल्याला या ठिकाणी झाला पाहिजे. कोणाला, ते या शेवटच्या तुकड्याला. आता अमाऊंटशी रिलेटेड प्रश्न विचारला म्हणून परत एकदा 16,000ला इथे अपियर करा. 16 सती 12 दसे होतात, म्हणजे सर 11,200च्या प्रॉफिटने मला शेवटचा जमिनीचा तुकडा या ठिकाणी विकावा लागेल. ओके, जमिनीचा तुकडा होता 16,000चा. 16,000च्या जमिनीच्या तुकड्याला आपल्याला 11,200 जर समजा जास्त विकायचा असेल तर सर याचं उत्तर जे आहे 27,200ला आपल्याला शेवटचा तुकडा जो आहे तो विकावा लागेल. म्हणून ऑप्शन नंबर ए जे आहे हे आपलं उत्तर या ठिकाणी असेल. बघा सुरुवात जेव्हा आपण केली, सुरुवात करताना मी 72,000, 24,000, 32,000 आणि 16,000ला बिलकुल डील केलेलं नाहीये. आपण त्यांचे रेशो काढून घेतले. रेशो होते 9, 3, 4 आणि 2. अशा पद्धतीने कॅल्क्युलेशन झालंय. अमाऊंटशी रिलेटेड प्रश्न विचारलाय म्हणून ऍट द एंड फक्त आपल्याला काय करावं लागलं, 70% ऑफ दॅट 16,000 आपल्याला या ठिकाणी काढावं लागले. जे होता 16 साती 12 दसे म्हणजे 11,200. 16,000 प्लस 11,200 शेवटचा जमिनीचा तुकडा 27,200ला जर तो विकत असेल तर त्याला ओव्हरऑल 20% प्रॉफिट या ठिकाणी होणार. आय एम यूज टू से रेग्युलरली, मी जसं तुम्हाला बोलत असतो की रेकॉर्डेड लेक्चर आहे. रेकॉर्डेड लेक्चर असल्यामुळे तुम्हाला जर कुठे काही पॉईंट जर समजा अडचण येत असेल किंवा कुठे एखादा पॉईंट जर मिस होत असेल, तुम्ही थोडासा व्हिडिओ रिवाइंड करू शकता, परत त्याला बघू शकता आणि जोपर्यंत कन्सेप्ट क्लिअर होत नाही तोपर्यंत त्याला फॉलो करत राहायचं. चला पुढे जातोय सर आपण. पुढचा जो प्रश्न आहे आपल्या समोर तो तुम्ही या ठिकाणी बघू शकता. अ मॅन स्टार्टेड द बिझनेस. एका व्यक्तीने एक बिझनेस स्टार्ट केलाय आणि बिझनेसची जी टोटल अमाऊंट आहे किंवा टोटल जे कॅपिटल आहे ते 2,75,000 आहे. लक्षात ठेवा, आपल्याला या कॅटेगरीमध्ये प्रश्नांच्या अमाऊंट बरोबर खेळायला किंवा अमाऊंट बरोबर खूप कमी खेळायचे. आपल्याला ऍक्च्युअली जे आहे ते रेशो टू रेशो मधून रेशो आपल्याला या ठिकाणी काढता येतात. अशा पद्धतीने हा कार्यक्रम आपल्याला बघायचा आहे. ओके, अ मॅन स्टार्टेड द बिझनेस. आता बिझनेसची जी इन्व्हेस्टमेंट आहे ती आहे 2,75,000. तर तुम्हाला हवा असेल तर तुम्ही अशा पद्धतीने सर 2,75,000 जे आहे ते आपण या ठिकाणी मांडलेले आहेत. त्यापैकी जो पहिला जो पार्ट आहे तो आहे 1.25 लाखाचा, म्हणजे पहिला जो पार्ट ऑफ द बिझनेस आहे, द फर्स्ट बिझनेस वॉज 1,25,000. तर अशा पद्धतीने मी या ठिकाणी 1,25,000 या ठिकाणी ठेवलेले आहेत. ओके, त्याच्या पुढे गेलो आपण. त्याच्या पुढचा जो बिझनेस आहे तुम्ही बघू शकता, त्याच्या पुढचा सेकंड बिझनेस जो आहे त्याची किंमत जी आहे ती 1 लाख आहे. त्याच्यामुळे आपण या ठिकाणी 1 लाख रुपयेचा बिझनेस आपण या ठिकाणी कन्सिडर केलेला आहे. आता लक्षात घ्या, टोटल अमाऊंट 2,75,000 आहे, त्यापैकी 2,25,000 झालेत, म्हणजे शेवटचा जो तुकडा आहे तो आपला 50,000चा आहे. अशा पद्धतीने आपण डील करायचे. लक्षात घ्या, इथलचे 3 0, इथलचे 3 0, इथलचे 3 0, इथलचे 3 0 ला एंटरटेन करायचं नाही. याला म्हणायचं सर 25 जुनी 50. याला म्हणायचं सर 25 चौक 100, 25 पाचा 125 आणि 25 अकरे 275 होतात. तर आपल्यासाठी फक्त 11 5 4 आणि 2 हे जे आकडे आहेत हेच आपल्याला या ठिकाणी डील करायचे आहेत. अशा पद्धतीने हा पॉईंट आपल्याला क्लिअर करायचा आहे. ओके सर, नो प्रॉब्लेम. मग आता इथं काय म्हणलेलं आहे की तो पहिला जो बिझनेस आहे, द कॅपिटल इन्व्हेस्टेड इन द फर्स्ट बिझनेस इज 1,25,000, ज्याच्यामध्ये त्याला 13% प्रॉफिट या ठिकाणी मिळाला आहे. चला, म्हणजे इथं मला 13% प्रॉफिट मिळालेला आहे. नो प्रॉब्लेम ॲट ऑल. पुढचा जो 1 लाखाचा बिझनेस आहे त्याच्यामध्ये बघा मला 17% प्रॉफिट मिळालेला आहे. सो या ठिकाणी मी 17 असा या पद्धतीने लिहिणार. ओके चालेल. मला ह्या शेवटच्या पोर्शन मध्ये मला किती टक्के ओव्हरऑल प्रॉफिट झाला पाहिजे. ओके, ओव्हरऑल प्रॉफिट मला किती टक्के पाहिजे, 15% जर मला ओव्हरऑल प्रॉफिट मिळवायचा असेल तर व्हॉट पर्सेंटेज ऑफ द प्रॉफिट मस्ट ही अर्न इन द थर्ड बिझनेस. मला ओव्हरऑल 15% बिझनेस या ठिकाणी पाहिजे. 15% म्हणजे इथं पण आपल्याला आपलं काय ठरलंय 15 15 15 15, म्हणजे इथं मिनिमम मला 15 तर पाहिजेच. पण आता या वरच्या 2 ग्रुपमधून मला प्लस मिळतो की मायनस मिळतो तो आपल्याला चेक करायचा आहे. सर मला पाहिजे 15, 13 आहे, इथं प्लस करावं लागेल 2नी. मग 2नी प्लस करायचं किती, ऑब्झर्वेशनवर 5, याला इंटू जर 5 केलं तर 5 दुनी किती झाले 10, म्हणजे 10 मला प्लस करायचे आहेत. इथं 17 आहे सर, इथं 17 आहे, मला 15 पाहिजे, म्हणजे ऑब्व्हियसली मला इथं 2नी कमी करावं लागेल किती, ऑब्झर्वेशनवर 4, म्हणून याला मल्टिप्लाय
मल्टिप्लाय बाय 4 केले सर, 4 दुनी 8 झाले. लक्षात घ्या 8 आपल्याला इथं मायनस करायचं आहे सर. 10 आणि 8 यांच्यातला डिफरन्स जर आपण काढला तर 2, किती ऑब्झर्वेशन वर 2, म्हणजे सर हा प्लसच होणार, बिकॉज +10 आणि -8चा रिझल्ट +2 येतो. डिवायडेड बाय जर 2 केलं, 2/2 जर केलं तर माझा शेवटचा जो पार्ट आहे, पार्ट ऑफ द बिझनेस किंवा थर्ड जो बिझनेस आहे माझा, तो ऍक्च्युअल प्रॉफिट पेक्षा त्याचा जो प्रॉफिट आहे तो 1नी जास्त पाहिजे. मग सर 15 आणि 1 किती झालं तर 16% झालं. म्हणजे थर्ड पार्ट ऑफ द बिझनेस किंवा जो शेवटचा बिझनेस आहे माझा, तो ऍक्च्युअली 16%च्या प्रॉफिटने मला या ठिकाणी जर मिळाला किंवा त्याच्यातून जर मला 16% प्रॉफिट जर मिळाला तर आपल्याला ओव्हरऑल बिझनेसमध्ये जशी की रिक्वायरमेंट आहे ती किती टक्के तर 15% प्रॉफिट आपल्याला या ठिकाणी होणार. अशा पद्धतीचा हा प्रश्न आपल्याला सॉल्व्ह करायचा आहे. बघा इथं जर बघितलं तुम्ही 2,75,000, 1,25,000, 1,00,000 आणि 50,000 आपण कुठल्याही अमाऊंटला या ठिकाणी हात लावलेला नाहीये. फक्त रेशो आणि पर्सेंटेज वरून आपल्याला हा प्रश्न सॉल्व्ह करून मिळालाय. त्याच्यामुळे आपल्याला इथे या गोष्टीची काळजी घ्यायची की सर ह्या ज्या शॉर्टकट्स आहेत ह्या शॉर्टकट आपल्याला अशा पद्धतीने डील करता येतात, कुठल्याही अमाऊंटला हात न लावता. चला हाही प्रश्न आपला या ठिकाणी झालाय. आता आपण पुढे जातोय. नेक्स्ट क्वेश्चन. चला पुढे आलोय सर आपण. पुढचा जो प्रश्न आहे तो बघा काय म्हणतोय आता की सर शिवम ब्रॉट स्टॉक ऑफ द सोप. त्याने काही साबणींचा जो स्टॉक आहे तो स्टॉक खरेदी केलाय. जो स्टॉक ऍक्च्युअली किती हजाराचा आहे 80,000चा स्टॉक या ठिकाणी आहे. त्यातला 20% स्टॉक. आता बघा इथं खाली पर्सेंटेज मध्ये बोललं गेलंय तर 80,000ला आपण काय करायचं, जस्ट फॉरगेट अबाउट द 80,000, याला सरळ सरळ आपण फक्त 100 म्हणायचंय की 100चा स्टॉक त्याने खरेदी केलाय. चला इथं मी 100 लिहिलंय, 100चा स्टॉक त्याने खरेदी केला. ओके फाईन. आणि पुढे काय म्हणले, ही सोल्ड 20% ऑफ द स्टॉक. आता 100च्या 20% ऑब्विसली 20 झाले. 20% स्टॉक जो आहे त्याने प्रॉफिटने विकलाय. किती टक्क्याच्या तर त्याने 12%च्या प्रॉफिटने तो स्टॉक विकलाय. ओके सर, नो प्रॉब्लेम ॲट ऑल. ओके. अँड ही सोल्ड 60% स्टॉक ॲट 18% लॉस. आता लक्षात घ्या जो पुढचा जो स्टॉक आहे तो 60% स्टॉक त्याने या ठिकाणी विकलाय आणि बाय द वे तो 18%च्या लॉसने विकलाय. हे लक्षात घेणं गरजेचं आहे. ओके. जो पहिला स्टॉक होता तो किती टक्के, तो 20% जो स्टॉक होता तो 12%च्या प्रॉफिटने विकलाय, म्हणून इथं आपण 12 लिहिलंय. पण ही सोल्ड 60% ऑफ द स्टॉक जो आहे तो 18%च्या लॉसने या ठिकाणी विकलेला आहे. मग 18%च्या लॉसने जो विकलाय तो किती आहे या ठिकाणी 60 आहे. ओके फाईन. आफ्टर सेलिंग द होल स्टॉक ही इज इन नो प्रॉफिट और नो लॉस. म्हणजे नो प्रॉफिट नो लॉस म्हणजे त्याला ओव्हरऑल इथे 0 पाहिजे. लक्षात घ्या, ना प्रॉफिट पाहिजे ना लॉस पाहिजे. असं जर हवं असेल देन फाइंड द पर्सेंट प्रॉफिट ऑफ द रिमेनिंग स्टॉक ऑफ द सोप. आपल्याला इथलचा पोर्शन जो आहे 60 आणि 20 किती झाले 80, खाली किती उरतात 20 उरतात. म्हणजे सर आपल्याला जर इथं जर समजा 0 हवा असेल 0 तर आपल्याला काय करावं लागेल, कारण 0 0 0 0 असं आपल्याला सॅटिस्फाय करायचंय. तर सर इथं 12 आहे, आपल्याला 0 पाहिजे म्हणजे डेफिनेटली आपल्याला काय करावं लागेल -12 करावं लागेल. बरं किती ऑब्झर्वेशन वर तुम्हाला हवं असलं तर तुम्ही याला 20 × 20, 20 × 30 60, 20 × 20 आणि 20 × 5 100 असं सुद्धा म्हणू शकता. 12 1 वर म्हणजे 12 1 12 याला मायनस करावं लागेल 12ने. बरं हा 18 आहे मायनस. ओके हा 18 आहे, याला आपल्याला प्लस करावं लागेल कारण -18 मधून 0 ला जायचं म्हणजे प्लस करावं लागेल. कितीने 18ने. किती ऑब्झर्वेशन वर तर सर 3 ऑब्झर्वेशन वर. मग 18 3 किती होतात तर 54 या ठिकाणी होतात. मग यांच्यातला जर डिफरन्स आपण काढला की सर 4 मधून 2 गेले 2 उरतात आणि 5 मधून 1 गेला तर किती उरतो 4 उरतो. म्हणजे आपल्याला फायनली इथं जो आहे 0च्या ऐवजी इथं काय असला पाहिजे 42 असला पाहिजे. शेवटचा स्टॉक आपल्याला जो आहे तो 42% ने जर आपण विकला, बघा तुम्ही इथं बघू शकता 42%. लक्षात घ्या ही जी कन्सेप्ट आहे कन्सेप्ट इतक्या सहज आणि सोप्या पद्धतीने डील होती ना की आरामात सगळे प्रश्न आपल्या या ठिकाणी सॉल्व्ह होणार. म्हणजे बघा खूप काही कॅल्क्युलेशन आणि द मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट इज व्हॉट की आपण 80,000ला इथं बिलकुल हात लावलेला नाहीये. आपण जेव्हा परीक्षेमध्ये बसतो परीक्षेमध्ये बसल्याच्या नंतर आपल्याला एवढं माहित असतं की IBPSने आपल्याला एक 30 ते 31 सेकंद दिलेले आहेत. मग 1 ते 30 सेकंद जर आपल्याला दिले असेल किंवा 30-32 सेकंद दिले असेल आणि त्या वेळामध्ये जर आपल्याला प्रश्न सॉल्व्ह करायचा असेल तर नक्कीच तुम्ही 80,000 बरोबर खेळत बसलात तर तेवढ्या वेळात ते होणार नाही. हे लक्षात ठेवा. आपल्याला जर विदिन अ टाइम 30 25 20 सेकंदात जर हा प्रश्न सॉल्व्ह करायचा असेल तर 80,000ला विसरायचं, त्याच्या जागेवर 100 टाकायचा आणि अशा पद्धतीने हा प्रश्न या ठिकाणी मिळालाय. आणि 42%च्या प्रॉफिटने शेवटचा स्टॉक जर त्याने विकला तर तो नो प्रॉफिट नो लॉसच्या केसमध्ये या ठिकाणी राहील. एवढा मुद्दा लक्षात ठेवायचा आहे. रेकॉर्डेड लेक्चर आहे, बघत राहा. जोपर्यंत समजत नाही कन्सेप्ट क्लिअर होत नाही तोपर्यंत आपल्याला ते बघत राहायचं आहे. चला पुढचा प्रश्न तुमच्या समोर मी आणलेला आहे. विवेक इन्व्हेस्ट 1,20,000 इन द 3 बिझनेस 3 डिफरंट स्कीम्स. ओके सॉरी 1,20,000 त्याने 3 वेगवेगळ्या स्कीम्स मध्ये या ठिकाणी मांडलेले आहेत. त्याची पहिली जी स्कीम आहे ना
ती पहिली स्कीम त्याला 40,000, त्यांनी पहिल्या स्कीममध्ये 40,000 इन्व्हेस्ट केले. ओके, अँड द सेकंड स्कीममध्ये त्याने 50,000 इन्व्हेस्ट केले. बिलकुल काहीच अडचण नाही आहे. आता ऑब्व्हियसली उरले किती, तर 40 आणि 3 70 झाले, सॉरी 40 आणि 1 किती झाले 90, म्हणजे खाली किती उरतात 30,000 उरतात. तर या पद्धतीने आपण सगळ्यात पहिले तर काय करायचं सर, या 1,20,000 ही जी अमाऊंट आहे, या 1,20,000 पहिला जो ग्रुप आहे आपला तो आहे ऍक्च्युली 40,000चा आहे. दुसरा जो ग्रुप आहे तो आहे आपला 50,000चा. मग सर 40 आणि 50 90 होतात, सो डेफिनेटली खाली किती उरलाय, तर 30,000चा ग्रुप आपला खाली उरलेला आहे. अशा पद्धतीने जर गेलो आणि सर 40 40 40 40 जर आपण कट करून टाकले तरी काहीही फरक पडणार नाही, कारण उत्तर आपल्याला तरीही मिळणार आहे. ओके फाईन. आता 40,000 ॲट द रेट ऑफ 13%, म्हणजे हा पहिला जो आहे हा त्याने 13%च्या प्रॉफिटने जे आहे किंवा इन्व्हेस्ट केलेला असेल त्या स्कीम मध्ये. ओके, 50,000 ॲट द रेट ऑफ 19%. बघा दुसरा जो आहे तो 19%च्या प्रॉफिट रेटने त्याने इन्व्हेस्ट केलेला आहे. त्यांचं म्हणणं आहे की सर हा शेवटचा जो ग्रुप आहे हा किती टक्के प्रॉफिटने त्याला इन्व्हेस्ट करावा लागेल, की त्याला जो आहे तर त्याला ओव्हरऑल जो आहे तो किती टक्के, 15% या ठिकाणी मिळाला पाहिजे. म्हणजे मला ओव्हरऑल स्टॉकची जी प्रॉफिट आहे तो 15 पाहिजे. म्हणजे आता मला हा मिनिमम 15 तर पाहिजेच, पण हा आता 15 या दोघांना कॅल्क्युलेट केल्यावर 15 पेक्षा कमी होणार की जास्त होणार ते आपल्याला चेक करायचं आहे. सर इथं मला 15 पाहिजे, 13 दिले, म्हणजे ऑब्व्हियसली मला 2 या ठिकाणी वाढवावं लागेल. किती ऑब्झर्वेशनवर, 4 ऑब्झर्वेशनवर, म्हणजे सर 4 दुनी 8 ने आपल्याला प्लस करायचे. ओके फाईन. इथं 19 आहे, मला 15 पाहिजे, इथं -4 करावं लागेल सर आपल्याला. किती ऑब्झर्वेशनवर, तर 5 ऑब्झर्वेशनवर, म्हणजे 4 पंचे 20 आपल्याला या ठिकाणी मिळालेले आहेत. लक्षात घ्या हा प्लस आहे आणि हा मायनस आहे. मग अशा पद्धतीने -20 मधून जेव्हा 8 जातात तेव्हा नक्कीच खाली -12 उरतात. मग आपल्याला हा मायनस करायचा आहे 12, पण किती ऑब्झर्वेशनवर 3, म्हणून याला जर डिवायडेड बाय 3 केलं सर तर 3 चौक 12, म्हणजे ओव्हरऑल माझा जो शेवटचा प्रॉफिट आहे तो 4 ने कमी होणार. म्हणून सर 15 मधून जेव्हा 4 मायनस होतात तेव्हा माझा शेवटचा तुकडा जो आहे किंवा माझी शेवटची स्कीम जी आहे त्याच्यातून मला 11%चा जर रिटर्न या ठिकाणी मिळाला तर नक्कीच मला ओव्हरऑल माझं जे सॅटिस्फॅक्शन आहे किंवा ओव्हरऑल जी माझी रिक्वायरमेंट ऑफ द 15% प्रॉफिट आहे ती या ठिकाणी क्लिअर होणार. हाही प्रश्न आपला या ठिकाणी झालेला आहे. लक्षात घ्या विदिन अ फ्रॅक्शन ऑफ सेकंड्स. आता मी तुम्हाला हे एक्सप्लेन करून सांगतोय, मला तुम्हाला हे पूर्णपणे जे आहे ते एक्सप्लेन करायचं आहे, त्याच्यामुळे आपला वेळ जातोय. पण जेव्हा तुम्ही हा प्रश्न स्वतःसाठी ह्या वेळी सॉल्व्ह करणार, लिटरली तुम्हाला सांगतो लेस दॅन 20 म्हणजे 10 15 20 सेकंदामध्ये हा प्रश्न आपला या ठिकाणी सॉल्व्ह झालेला असेल. याचं उत्तर आपल्याला 11% मिळालेलं आहे. तर आपल्याला या अशा पद्धतीने हा प्रश्न पण सॉल्व्ह करता येईल. पुढे जाऊयात आपण, पुढचा प्रश्न बघूयात. पुढच्या प्रश्नामध्ये काय म्हणले बघा, आदित्य परचेस अ स्टॉक ऑफ द सम आर्टिकल्स. त्याने काही आर्टिकल्स जे आहे आदित्यने ते परचेस केले, तर त्याने ही ब्रॉट द 40% ऑफ द स्टॉक, तो 10% डिस्काउंटने घेतलाय. फ्रॉम द रिमेनिंग स्टॉक ही परचेस हाफ ऑफ द रिमेनिंग स्टॉक ॲट 15% डिस्काउंट आणि ही वॉन्ट टू अचीव अँड ओव्हरऑल 19% जर त्याला हवा असेल डिस्काउंट, तर त्याला शेवटचा जो पार्ट ऑफ द स्टॉक आहे तो किती टक्क्याच्या डिस्काउंटने विकावा लागेल असा प्रश्न आपला या ठिकाणी आहे. तरी तर स्टॉकची किंमत तशी आपल्याला दिलेली नाहीये, त्या स्टॉकची किंमत आपण 100 मानलेली आहे. सो अकॉर्डिंग टू द क्वेश्चन काय म्हणलंय, ही ब्रॉट 40% ऑफ द स्टॉक. मग सर 100च्या 40% आपण इथं 40 घेतलेले आहेत आणि तिथं क्लिअर सांगितलंय की तो त्याला तिथं मिळालेला डिस्काउंट जो आहे तो किती टक्क्याचा आहे, तो 10%चा डिस्काउंट आहे. ओके, फ्रॉम द रिमेनिंग स्टॉक, उरलेला जो स्टॉक आहे, आता लक्षात घ्या 100 मधून 40 गेले, हे आपल्याला इथे लक्षात ठेवायचंय की सर 100 मधून जेव्हा 40 जातात, हे खाली उरलेले जे आहेत 60, याला आपण रिमेनिंग म्हणतो. हे नवीन आपल्याला सांगायची गरज नाहीये, पण तरीही मी माझं काम या ठिकाणी करतोय की सर 100 मधून जेव्हा 40 जातात तेव्हा रिमेनिंग जे 60 उरले त्याच्यापैकी काय म्हणले, ही परचेस हाफ ऑफ द रिमेनिंग स्टॉक. हाफ, मग 60च्या जर हाफ केला आपण तर किती होतो, 30 होतो. तर हाफ ऑफ द रिमेनिंग स्टॉक जो आहे तो 15%च्या डिस्काउंटने या ठिकाणी घेतला गेलाय. ओके सर, नो प्रॉब्लेम. इथेही आपण 15 घेतलेले आहेत. बरं, मग आता राहिलेला जो 30चा जो स्टॉक आहे त्याच्यावर ओव्हरऑल किती टक्के त्याला डिस्काउंट मिळवावा लागेल, की त्याचा ओव्हरऑल डिस्काउंट जो आहे ना तो 19% सॅटिस्फाय झाला पाहिजे. म्हणजे लक्षात घ्या टोटल स्टॉकचा ओव्हरऑल डिस्काउंट मला किती पाहिजे, तर सर तो मला 19 पाहिजे. मग आता आपल्याला चेक करायचंय की 19% ती तर मिनिमम पाहिजेच, पण आता हा प्लस होणार की मायनस होणार आफ्टर कम्पेअरिंग द रेस्ट ऑफ द 2 पार्ट्स ते आपल्याला या ठिकाणी बघायचंय. ओके फाईन. सर मला 19 पाहिजे, इथं 10 दिलाय. बरं, बाय द वे 0 0 0 आपल्याला अजून कट करून टाकायचे, त्याला एंटरटेन करू नका. सर 19 पाहिजे, 10 आहे म्हणजे मला प्लस करावं लागेल 9 ने. कितीवर, 4 वर. सर याला मल्टिप्लाय बाय जर 4 केलं तर 9 चौक 36 होतात. हा 36 आपल्याला प्लस करायचे. बरं सर मला 19 पाहिजे पण 15 दिलाय. 15 दिलाय म्हणजे यालाही आपल्याला वाढवावं लागेल. कितीने वाढवावं लागेल, 4 ने वाढवावं लागेल. किती ऑब्झर्वेशनवर, तर इथं पण 3 ऑब्झर्वेशन आपल्याला दिले. मग सर 4 त्रिक 12 या ठिकाणी झाले. 36 आणि 12 म्हणजे ओव्हरऑल जो मला इकडचा डिस्काउंट वाढवायचा आहे तो 48 ने वाढवावा लागेल. कितीवर, तर 3 वर. याला डिवायडेड बाय जर 3 केलं तर 16 त्रिक 48 होतात. मग सर याच्यात जर आपण 16 ऍड केले तर नक्कीच आपल्याला इथं 35% चा ओव्हरऑल डिस्काउंट जो आहे शेवटच्या आपल्याला या ठिकाणी द्यावा लागेल.
35%. ऑप्शन नंबर सी आपलं उत्तर या ठिकाणी बघायला मिळेल. तेव्हा माझा 19% ओव्हरऑल स्टॉक जो आहे त्याच्यावर मला 19% डिस्काउंट पाहिजे, ही गोष्ट आपली या ठिकाणी सॅटिस्फाय होणार. अशा पद्धतीने आपल्याला प्रश्न पण या ठिकाणी सॉल्व्ह करता येतो. रेकॉर्डेड लेक्चर असल्यामुळे आपल्याला या ठिकाणी जर एखादी गोष्ट बाउन्स करत असेल तर तो व्हिडिओ रिवाइंड करा, तो बघा आणि जोपर्यंत सॉल्व्ह होत नाही तोपर्यंत त्याला डील करत राहा. चला सर पुढे आलोय आपण. पुढचा प्रश्न, मिस्टर एक्स डिपॉझिटेड अ टोटल अमाऊंट ऑफ 9,80,000. म्हणजे एक टोटल अमाऊंट जी आहे त्याने 9,80,000 ही डिपॉझिट केलेली आहे, पण ती वेगवेगळ्या स्कीम्समध्ये त्याने या ठिकाणी इन्व्हेस्ट केलेली आहे किंवा डिपॉझिट केलेली आहे. इन द 3 डिफरंट स्कीम ही इन्व्हेस्ट, बघा त्याने 3,92,000 जे आहे ते पहिल्या स्कीममध्ये या ठिकाणी इन्व्हेस्ट केले. लक्षात घ्या, इथं मी थोडंसं तुमच्या समोर काहीतरी मांडतोय. ए म्हणजे काय, ए मध्ये किती इन्व्हेस्ट केली आहे, 3,92,000. चला सर ओके नो प्रॉब्लेम. पण लक्षात घ्या हे 9,80,000 जे आहे ना, या 9,80,000च्या हे 40% होतात. हे आपल्याला पहिले काढून घ्यायचे. बिकॉज बघा 98 चोक 392 होतात म्हणजे 40% स्टॉक आहे. म्हणजे सांगायचं तात्पर्य असं आहे की आपल्याला इथं ना या 9,80,000 बरोबर किंवा या 3,92,000 बरोबर खेळत बसायचं नाहीये. आपण सरळ सरळ त्या 9,80,000ला या ठिकाणी 100 म्हणायचं. त्यातले पहिले ए स्कीम मध्ये जे आहे तर त्याने 40 एवढी अमाऊंट जी आहे ती इन्व्हेस्ट केलेली आहे. बरं, ही इन्व्हेस्ट 3,92,000 इन द स्कीम ये विच ऑफर अ 12%. तिथं ती पहिली स्कीम आहे त्याला किती टक्क्याचा रिटर्न पेड करतीये, तर ती 12% इंटरेस्ट पेड करती आहे. ओके, पर एनम फ्रॉम द रिमेनिंग. चला आता एक गोष्ट लक्षात ठेवा, जर मी या 9,80,000ला जर 100 मानलं आणि त्याच्यातला 40 जर ऑलरेडी या ठिकाणी गेलेला आहे तर खाली उरलेला किती आहे, 60 उरलेला आहे. 60 तर इथं पुढे तेच म्हणले फ्रॉम द रिमेनिंग अमाऊंट ही इन्व्हेस्ट 20%. कोणाच्या, याच्या 20% काढायचे, हे विसरायचं नाही. 60च्या 20% होता सर 12. ही जी आहे ही 12 इन्व्हेस्टमेंट आपली जी आहे ती दुसऱ्या स्कीम मध्ये असेल असं कन्सिडर करूयात. ओके, स्कीम बी मध्ये विच ऑफर द रिटर्न्स ऑफ 21%. इथलचे रिटर्न जे मिळणार आहेत ते 21% मिळणार आहेत. ओके नो प्रॉब्लेम. मग सर 60 मधून जेव्हा 12 गेले तर तिसरी जी स्कीम आहे सी स्कीम, तिथं माझ्याजवळ उरलेला आहे स्टॉक ऑफ द 48चा. 48चा स्टॉक आपल्याला या ठिकाणी उरलाय. मिस्टर एक्स वॉन्ट टू अर्न ओव्हरऑल 15% प्रॉफिट. मिस्टर एक्स यांना ओव्हरऑल जर समजा 15% जर मला या ठिकाणी कमवायचे असतील तर इथलचा रिटर्न्स आपल्याला विचारलेला आहे. म्हणजे इथं मिनिमम तर 15 तर आहेच, पण 15 पेक्षा कमी की जास्त हे आपल्याला आता चेक करायचं आहे. सो ॲट व्हॉट रेट ऑफ द रिटर्न शुड ही इन्व्हेस्ट द रिमेनिंग अमाऊंट ऑन इन अ स्कीम सी, हे कॅल्क्युलेशन आपल्याला करायचे. सर मला पाहिजे 15. बरं इथं पण आपल्याला काय भाग जर देता आला तर तुम्ही याला इथंही कमी करू शकता. सर 4ने जर भाग दिला तर इथं बघा 4 25 होता, त्याला 25 म्हणायचं. याला 4 10 40 होता, तिथं 10 म्हणायचं. याला 4 त्रिक 12 म्हणजे 3 म्हणायचं आणि 4 12 48 म्हणजे याला 12 म्हणायचं. अशा पद्धतीने जरी डील केलं तरी चालेल. मग सर 15 पाहिजे पण 12च आहे, म्हणजे मला कितीने वाढवावं लागेल, 3ने वाढवावं लागेल. किती ऑब्झर्वेशनवर, तर 10 ऑब्झर्वेशनवर. मग सर 10 3 किती झाले, 30 झाले. ओके फाईन. इथं मला 15 पाहिजे पण 21 दिलंय, म्हणजे सर 6ने कमी करावं लागेल. किती ऑब्झर्वेशनवर, 3 ऑब्झर्वेशनवर. म्हणून सर इथं 6 3 18 झाले. मग ओव्हरऑल जर विचार केला आपण 30 आणि 18चा तर ओव्हरऑल 12% वाढलं पाहिजे. किती ऑब्झर्वेशनवर, 12 ऑब्झर्वेशनवर. मग सर 12/12 जर आपण केलं तर शेवटचा जो काही प्रॉफिट आहे किंवा शेवटचा जो रिटर्न आहे तो नॉर्मल पेक्षा 1ने जास्त पाहिजे. म्हणून 15 मध्ये जर आपण 1 या ठिकाणी ऍड केला तर शेवटची जी स्कीम आहे ती स्कीम मध्ये आपल्याला जे रिटर्न्स आहेत ते 16% रिटर्न जर आपल्याला या ठिकाणी मिळाले तर आपली क्वेश्चनची जी रिक्वायरमेंट आहे ती 100% या ठिकाणी सॅटिस्फाय होणार. एवढं आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. तर बघा इथं पण अमाऊंट जी आहे तुम्ही बघा 9,80,000, त्याच्यानंतर 3,92,000. आपण कुठल्याही अमाऊंट बरोबर इथं खेळलो नाही, कुठल्याही अमाऊंटला आपण एंटरटेन केलेलं नाहीये. ही एक गोष्ट आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवावी लागेल. चला पुढे जातोय आपण. पुढचा प्रश्न परत एकदा तुमच्या समोर आलाय. पुढचा प्रश्न बघा काय म्हणतोय आता. द ॲव्हरेज एज ऑफ द 12 पर्सन. युजली आपल्याकडे जे 12 लोक आहेत त्या 12 लोकांचा ॲव्हरेज मला दिलंय 36. ओके फाईन. आपण या ठिकाणी टाकतोय की सर जे 12 कॅन्डिडेट आहे त्यांचं ॲव्हरेज जे आहे ते आपल्याला किती दिलंय तर 36 दिलंय. ओके नो प्रॉब्लेम. पण पुढे क्लिअर दिलंय आउट ऑफ दीज द ॲव्हरेज एज ऑफ द 5%. त्यातले जे 5 लोक आहे, 12 पैकी जे 5 लोक आहे त्यांचं ॲव्हरेज आपल्याला 48 दिलंय. 36 नाही 48 दिलंय. अँड द ॲव्हरेज एज ऑफ द अनदर 5%. त्यातले अजून 5 लोक जे आहेत तर ते आपल्याला या ठिकाणी मिळाले ज्यांचं ॲव्हरेज जे आहे आपल्याला दिलेलं आहे सर 32 वर्ष. आता बघा 5 आणि 5 10 झाले. खाली शेवटचा जो ग्रुप उरलाय 2 लोकांचा त्यांच्याबद्दल काय बोलले गेले बघा. इफ द एज ऑफ द 11 पर्सन इज 60%,
जो 11वा कॅन्डिडेट आहे त्याचं एज हे 60% आहे कोणापेक्षा 12व्या पर्सन पेक्षा. देन व्हॉट इज द एज ऑफ द 12th पर्सन. 12वा जो कॅन्डिडेट आहे त्याचं एज आपल्याला विचारलेलं आहे. पहिले एकदा ॲव्हरेज सॅटिस्फाय करूयात की सर मला 36 पाहिजे, 48 आहे म्हणजे आपल्याला याला मायनस करावं लागेल कितीने 12ने. किती ऑब्झर्वेशनवर 5 ऑब्झर्वेशनवर म्हणजे सर हे झाले 12 पंचे 60. आपल्याला 60ने कमी करावं लागेल विदाउट एनी डाऊट. याच्यामध्ये काही डाऊट नाही. आता खूप सारे प्रश्न आपले सॉल्व्ह करून झाले. सर इथं 36 पाहिजे पण 32 दिलाय सो डेफिनेटली आपल्याला प्लस करावं लागेल. कितीने प्लस करावं लागेल तर 4ने प्लस करावं लागेल. किती ऑब्झर्वेशनवर तर सर 5 ऑब्झर्वेशनवर. मग याला म्हणायचं सर 4 पंचे 20 म्हणलंय आपण. मग सर 60 आणि 20 -60 आणि 20 मधला डिफरन्स जर काढला आपण तर -40 येतो. किती ऑब्झर्वेशनवर 2 ऑब्झर्वेशनवर. म्हणजे सर ओव्हरऑल जो काही आहे तर तो -20 या ठिकाणी व्हायला पाहिजे एवढं मात्र नक्की. मग 36 तर मिनिमम मला पाहिजेच होता पण 36 मधून जेव्हा 20 जाणार तेव्हा खाली किती उरतात तेव्हा खाली उरतात सर 16 उरतात 16. अशा पद्धतीने जर आपण बघितलं तर 16 जर आपण इथं बघितलं तर 16 हे ॲव्हरेज आपल्याला मिळालेलं आहे दोघांचं. बरं फाईन. मग आता दोघांचं ॲव्हरेज जर 16 मिळालं तर याच्यामध्ये आपल्याला काय करायचंय याला डबल करायचंय कारण आपल्याला दोघांची जी सम आहे त्या समशी रिलेटेड प्रश्न विचारलाय की सर 16 जर ॲव्हरेज असेल दोन लोकांचं तर 16 दुनी 32 म्हणजे याचा अर्थ दोघांचं मिळून जे वय आहे ते 32 वर्ष आहे. बरं याच्यामध्ये जो 11 नंबरचा कॅन्डिडेट आहे 11 त्याच्यानंतर जो 12th नंबरचा कॅन्डिडेट आहे यांच्याबद्दल काय बोललं गेले बघा की द एज ऑफ द 11 पर्सन इज 60% आहे फक्त. म्हणजे हा जर 60% असेल तर हा 100 असणार. अशा हिशोबाने आपल्याला यांचा जो रेशो मिळालाय तो मिळाला 6:10. मग आपल्याला या 32 वर्षाला 10 आणि 6 16 यामध्ये वाटायचंय आणि 16 दुनी 32 म्हणजे एक तुकडा जो आपल्याला मिळाला तो मिळालाय 2चा. मग सर 6 दुनी 12 म्हणजे 12 वर्षाचा आहे 11वा कॅन्डिडेट आणि 10 दुनी 20 वर्षाचा आहे 12वा कॅन्डिडेट. इन दॅट केस आपल्याला विचारताना 12व्या नंबरचं एज विचारलेलं आहे जे आहे सर 20 वर्ष. अशा पद्धतीने ऑप्शन नंबर डी जे आहे हे उत्तर आपल्याला या ठिकाणी मिळालंय. बघा पहिले हा जो पोर्शन आपण इकडचा सॉल्व्ह केलाय या पोर्शन मधून आपल्याला काय मिळालं त्या दोन लोकांचं ॲव्हरेज मिळालं. 36 पैकी 20 कमी पाहिजे म्हणजे 16. मग ते जे 16 आपण बघितलं हे 16 ॲव्हरेज होता. या ॲव्हरेजशी रिलेटेड प्रश्न आपल्याला विचारलेला नाहीये. आपल्याला समशी रिलेटेड विचारलेला आहे. 16 दुनी 32 वर्ष या दोघांचं वय आहे 11व्या आणि 12व्या कॅन्डिडेटचं. 11व्याचं एज जे आहे ते 60% आहे 12व्या पेक्षा म्हणून याला 100 मानलं तर हा 60 झाला. यांचा रेशो 16 होतो. 32चे 16 तुकडे पाडायचे एक तुकडा 2चा म्हणून 10 दुनी 20 म्हणजे जो 12वा कॅन्डिडेट आहे त्याचं एज आपल्याला किती वर्ष मिळालं 20 वर्ष या ठिकाणी मिळालेलं आहे. असा हा प्रश्न म्हणजे एजेसशी रिलेटेड असलेले प्रश्न सुद्धा या कॅटेगरीमध्ये आपल्याला डील करता येतात. चला पुढे जातोय. The average weight of the 18 student is 56 kg. Very same question again. One more additional question is there की सर हे जे 18 स्टुडंट आहे ना या 18 स्टुडंटचा ॲव्हरेज आपल्याला जे आहे तर ते दिलंय सर 56 वर्ष. ओके की 56 वेट दिले आपल्याला की 56 kg हे ॲव्हरेज वेट आहे या टोटल 18 लोकांचं. त्यापैकी काय म्हणलंय आउट ऑफ द ॲव्हरेज वेट ऑफ द 9 स्टुडंट या 18 पैकी 9 लोकांना त्यांनी बाजूला केलंय आणि ह्या 9 लोकांचं जे ॲव्हरेज आपल्याला दिलेलं आहे ते आहे 66 kg. ओके फाईन. म्हणजे जिथे मला 56 पाहिजे हे 66 आहे म्हणजे डेफिनेटली याला कमी करावं लागेल. अँड द ॲव्हरेज वेट ऑफ द अनादर 6 स्टुडंट्स उरलेले जे 6 लोक आहेत त्या 6 लोकांचं पण ॲव्हरेज आपल्याला या ठिकाणी दिलेलं आहे. किती आहे तर त्यांचं 48 kg दिलेलं आहे. मग सर आपल्याला बघा 9 आणि 6 जर बघितले तर 15 लोक आपल्याला या ठिकाणी झाले. उरलेले जे 3 लोक आहे व्हॉट इज द ॲव्हरेज वेट ऑफ द रिमेनिंग 3 स्टुडंट असं आपल्याला या ठिकाणी विचारलं गेलेलं आहे. म्हणजे सर 56 तर या ठिकाणी असेलच 56 kg पण आता कमी होणार की जास्त होणार ते चेक आपल्याला या ठिकाणी करायचं आहे. मी परत एकदा या ठिकाणी लिहितो की 3 लोकांचं कारण ओव्हरऑल जर 56 आहे हे 56 kg तर राहीलच पण मग ते कमी होणार की जास्त होणार तर हे दोन ग्रुप आपल्याला आता डिसाईड करून देतील. तुम्हाला वाटलं तर तुम्ही याला कमी करू शकता. सर 3 1 3 त्याच्यानंतर 3 दुनी 6 त्याच्यानंतर 3 त्रिक 9 आणि त्याच्यानंतर 3 सक 18 असे 6 3 2 आणि 1 असं जरी काउंट केलं तरी आपल्याला फरक काहीही पडणार नाही कारण जास्तीत जास्त अमाऊंट आपल्याला मोठ्या मोठ्या अमाऊंटला या ठिकाणी डील करायचं नाहीये हे मात्र लक्षात ठेवायचं. चला सर 56 पाहिजे 66 आहे म्हणजे मायनस करावं लागेल कितीने 10ने. किती ऑब्झर्वेशनवर 3 ऑब्झर्वेशनवर म्हणजे सर हा झाला पाहिजे -30. ओके नो प्रॉब्लेम. त्याच्यानंतर सर 56 आहे किंवा 56 पाहिजे पण 48 आहे मग ऑब्विसली याला आपल्याला 8ने वाढवावं लागेल. मग 8ने वाढवावं लागेल सर किती ऑब्झर्वेशनवर 2 वर. मग याला म्हणायचं सर 8 दुनी 16 हा प्लस 16 पाहिजे. आता यांच्यातला जर डिफरन्स आपण काढला की सर 30 मधून 16 गेले तर किती उरतात तर सर -14 उरतात. म्हणजे -14 हा 56 नाहीये 56 पेक्षा आपल्याला -14 जर पाहिजे असेल -14 जर करायचा असेल तर नक्की 6 मधून 4 गेले 2 आणि 42
म्हणजे शेवटचे जे 3 लोक आहे त्यांचा ॲव्हरेज आपल्याला मिळालेला आहे 42 kg. म्हणून सर ऑप्शन नंबर बी आपलं उत्तर या ठिकाणी असेल. दॅट्स ऑल. प्रश्न कुठल्याही पद्धतीने विचारू द्या, कसाही विचारू द्या, उत्तर त्याला 100% मिळणार अशी कन्सेप्ट मी तुम्हाला लोकांसाठी या ठिकाणी आणलेली आहे. त्याचा उपयोग आपल्याला करायचा आहे, एवढं लक्षात असू द्या. चला पुढे जातोय सर आपण. पुढचा क्वेश्चन बघा काय म्हणतोय आता. पुढचा क्वेश्चन जो आहे की साक्षी स्टार्टेड द 3 बिझनेस. साक्षीने 3 बिझनेस चालू केले. इन द फर्स्ट बिझनेस सी इन्व्हेस्टेड. आता चला लक्षात घ्या, जो पहिला बिझनेस आहे फर्स्ट वाला बिझनेस, त्या पहिल्या बिझनेसमध्ये साक्षीने टोटल 45,000 रुपये इन्व्हेस्ट केले. नो प्रॉब्लेम. आणि अर्न अ प्रॉफिट ऑफ 41%. इथलचा जो प्रॉफिट आहे तो 41% असणार, काहीच अडचण नाही. पुढे ही इन्व्हेस्ट द सेकंड बिझनेस. सेकंड बिझनेसमध्ये तिने, त्याला आपण सेकंड बिझनेस म्हणूयात, जवळपास नाही, एक्झॅक्टली 1,35,000 रुपये सेकंड बिझनेसमध्ये इथे इन्व्हेस्ट केले. तिथं तिला 35% रिटर्न्स या ठिकाणी मिळणार, एवढं मात्र नक्की. त्याला पुढे जातोय सर. आणि जो तिसरा बिझनेस आहे, या तिसऱ्या बिझनेसमध्ये 2,70,000 एवढा इन्व्हेस्टमेंट या ठिकाणी केल्या गेलेली आहे. तर त्यांचं म्हणणं आहे की बाबा रे, इथलचे रिटर्न्स जे आहेत ते एक्झॅक्टली किती असले पाहिजे इफ शी वॉन्ट्स ओव्हरऑल ऑफ 50% प्रॉफिट. बरं, ओव्हरऑल तिला जर 50% प्रॉफिट या ठिकाणी हवा असेल तर. पण आता सगळ्यात पहिले एक मुद्दा लक्षात घ्या की सर या सगळ्यांना जर आपण बघितलं तर सर 3 0 गेले, 3 0 गेले, 3 0 जर असं केलं तर 45 एक 45, त्याच्यानंतर 45 त्रिक 135 आणि त्याच्यानंतर 45 सक जर बघितलं आपण तर 270 होतात. म्हणजे एवढ्या मोठे मोठे अमाऊंट न म्हणता 6 आणि 3 9 1 10 टोटल अमाऊंटला आपल्याला 10 मानायचे, ज्याच्यावर मला 50% प्रॉफिट पाहिजे असं त्यांचं म्हणणं आहे. त्यातला पहिला तुकडा जो आहे तो 1चा आहे, जिथं मला 41% मिळत आहे विदाऊट एनी डाऊट. दुसरा जो तुकडा आहे तो 3चा आहे, तिथं मला किती टक्के मिळत आहे, 35% मिळत आहे विदाऊट एनी डाऊट. शेवटचा जो तुकडा आहे तो 6चा आहे, याच्यावर मला मिनिमम 50 तर पाहिजेच, पण 50 पेक्षा आता कमी होणार की जास्त होणार ते मला हे 2 ग्रुप जे आहे ते या ठिकाणी सांगतील. बरं सर मला 50 पाहिजे, 41च आहे, मला प्लस करावं लागेल कितीने, 9 ने. किती ऑब्झर्वेशनवर, 1 वर. म्हणजे सर इथं आपल्याला जे आहे तर 9 1 9 9 1 9 म्हणजे 9 प्लस होणार. बरं इथं 35 आहे, मला 50 पाहिजे, म्हणजे सर इथंही मला 15 ने वाढवावं लागेल. किती ऑब्झर्वेशन आहे, 3 आहे, म्हणून सर इथं पण 15 त्रिक किती झाले, 45 झाले. मग 45 आणि 9ची जर आपण ऍडिशन केली तर किती होतात, 54 होतात. 54 ने वाढवावं लागेल कुठे, इथं किती ऑब्झर्वेशनवर, 6 वर. सर 6 9 किती होता तर 54 होतात. म्हणजे रेग्युलर पेक्षा मला 9 ने जास्त पाहिजे. 50 आणि 9 जर बघितलं तर सर शेवटचा जो बिझनेस आहे त्याच्यामध्ये मला टोटल 59% जो आहे तो प्रॉफिट मला या ठिकाणी मिळाला पाहिजे. तेव्हा माझा ओव्हरऑल 50%चा जो क्रायटेरिया आहे तो या ठिकाणी फुलफिल होणार. अशा पद्धतीने हा प्रश्न आपल्याला सॉल्व्ह करायचा आहे. लक्षात घ्या इथेही आपण कुठल्या पद्धतीने बघा, 45 ही अमाऊंट खूप मोठी होती, 1,35,000 ही अमाऊंट खूप मोठी होती, 2,70,000 ही अमाऊंट खूप जास्त मोठी होती. आपण कुठल्याही अमाऊंट बरोबर डील न करता यू कॅन सी हिअर की 10 1 3 आणि 6 या आकड्यांना आपण या ठिकाणी डील केलं आणि याच्यातून आपल्याला त्याचं उत्तर जे आहे ते या ठिकाणी मिळालेलं आहे. त्याच्यामुळे जास्त आपल्याला वेळ वाया घालवायचा नाहीये. त्याच्यासाठी मिनिमम क्रायटेरिया जो आहे आपला तो या अशा पद्धतीने या ठिकाणी चाललेला आहे. चालेल पुढे जातोय आपण. पुढचा प्रश्न आपण या ठिकाणी बघूयात. प्रोबेबली अजून 1-2 क्वेश्चन्स आपले बाकी असतील. चला बघा प्रश्न काय दिला आपल्याला की सर द ॲव्हरेज वेट ऑफ द 8 पर्सन इज 90 kg. बरं त्यातले आता 8 लोक जे आहे 8 लोकांचा ॲव्हरेज बघा, 8 लोकांचा ॲव्हरेज आपल्याला या ठिकाणी किती दिले तर 90 दिलेला आहे, 90 kg. चालेल. द 8 पर्सन ज्यांचं 90 किलो आहे आणि ॲव्हरेज ऑफ द फर्स्ट 3 पर्सन, यातले पहिले जे 3 लोक आहेत ना, या पहिल्या 3 लोकांचा ॲव्हरेज मला जे दिलंय ते 80 दिलंय. म्हणजे थोडक्यात मला 90 पाहिजे पण ते 80 आहे, नो प्रॉब्लेम. द ॲव्हरेज ऑफ द लास्ट 3 पर्सन जे आहे ते 110 आहे. शेवटचे जे 3 लोक आहेत त्यांचा ॲव्हरेज जे आहे ते 110 kg आहे. इन शॉर्ट मला 90 पाहिजे ते 110 आहे, म्हणजे याला आपल्याला कमी करावं लागेल. ओके आता इथे म्हणलंय आउट ऑफ द रिमेनिंग 2 पर्सन, जे उरलेले 2 लोक आहे त्यात आपल्याला सांगितलं 1 पर्सन इज 10 kg मोर दॅन द वेट ऑफ द अदर पर्सन. म्हणजे जे 2 लोक आहे त्यांच्यापैकी एक जण जे आहे 10 किलोनी जास्त आहे, वाईस वर्सा एक जण 10 किलोनी कमी आहे. जर असं असेल तर आपल्याला विचारलंय फाइंड द 2/7 व्हॅल्यू. आपल्याला विचारलं फाइंड द 2/7 व्हॅल्यू ऑफ द लोएस्ट वेट ऑफ द पर्सन हु इज बिटवीन द रिमेनिंग 2 पर्सन. हे उरलेले जे लोक आहेत आपले त्या लोकांपैकी आपल्याला असा कॅन्डिडेट जरी जो लहान वेट कमी आहे त्याच्या आपल्याला 2/7 ची व्हॅल्यू किती होती ही आपल्याला काढायची. कोणाची, ज्याचं वेट लोवेस्ट आहे त्याची. पण सर्वप्रथम त्या 2 लोकांकडे जाण्याच्या अगोदर त्यांचा ॲव्हरेज आपल्याला या ठिकाणी काढायचा आहे. तर उरलेले जे 2 लोक आहेत त्यांचा ॲव्हरेज मला मिनिमम 90 तर पाहिजेच, पण मग आता कमी होणार की जास्त होणार त्याचं कॅल्क्युलेशन आपल्याला करायचंय बेस्ड ऑन दिस. मग सर 90 पाहिजे, 80 आहे.
इथं प्लस करायचं सर 10 ने, किती ऑब्झर्वेशनवर 3 ऑब्झर्वेशनवर, म्हणजे सर इथं प्लस होणार आहे किती 30 प्लस होणार. इथं मला 90 पाहिजे, 110 आहे, म्हणजे सर मला इथं 20 ने कमी करायचं किती ऑब्झर्वेशनवर, इथंही 3 ऑब्झर्वेशन आहे. मग सर इथं जर बघितलं आपण तर 20 त्रिक किती होतात तर 60 होतात, म्हणजे -60 झालाय. लक्षात घ्या 80 आहे, 90 पाहिजे, 10 ने वाढवा, 3 वर 30 प्लस होणार. सर 90 आहे, 110, 90 पाहिजे, 110 दिलाय, 20 ने कमी करावं लागेल, कितीने 3 वर, 20 त्रिक 60, -60 आणि +3 चा ओव्हरऑल रिझल्ट जो आहे तो -30 होतो. किती ऑब्झर्वेशनवर, 2 ऑब्झर्वेशनवर, म्हणजे सर ओव्हरऑल ॲव्हरेज आपलं मायनस होणार आहे 15 ने. याच्यातून जर आपण 15 जर कमी केले तर सर इथं आपल्याला 75 kg मिळतं. पण लक्षात ठेवा हा 75 जो आहे ना हा ॲव्हरेजचा आकडा आहे. मग आपल्याला काय करावं लागेल, इकडे यायचं की सर आता आपल्याला यांची सम काढायची. मग सम जर काढली आपण तर सम काढण्यासाठी आपल्याला 75 × 2 जर केलं तर त्या उरलेल्या लोकांचं आपल्याला काय मिळेल, 150 kg दोघांची सम आहे, ज्याच्यामध्ये एक जण 10 kg ने काय आहे जड आहे. तर आपण असं कन्सिडर करूयात की एक जण 10 ने जास्त आहे, मग याला 10 पहिले आपण देऊन टाकले, याच्यातून जर 10 गेले तर खाली किती उरतात 140 उरतात. यांना आपल्याला हाफ करायचंय, म्हणजे इकडे 70 दिला आणि इकडे 70 दिला, म्हणजे जो दोघांमधला जो हेवीएस्ट आहे तो आहे 80 आणि जो लोवेस्ट आहे तो आहे 70. सर आपल्याला या 70च्या 2/7 काढायचा आहे. मग इथं आपण घेतलंय सर की 2/7 ऑफ द 70 जर तुम्ही काढत असाल 7 इज गोइंग टू बी कॅन्सल आणि युअर आन्सर इज 20. अशा पद्धतीने आपल्याला याचं उत्तर या ठिकाणी बघायला मिळेल ऑप्शन नंबर ई. तर हा प्रश्न आपल्याला अशा पद्धतीने डील करता येतो. तर ही जी कन्सेप्ट आपण बघतोय ही कन्सेप्ट युजली 3 ग्रुपचा ॲव्हरेज, म्हणजे मल्टिफिकेशन करायचं नाही, खूप मोठे मोठे डिव्हिजन्स करायचे नाही किंवा ॲडिशन सबट्रॅक्शनही करायचं नाहीये, अशा टाईपचे जर प्रश्न आपल्याला या ठिकाणी बघायचे असतील आणि त्या 3 ग्रुपमध्ये जर आपल्याला यांना डील करायचं असेल तर अशा पद्धतीने आपल्याला ते डील करता येणार आहे. तर हा प्रश्न आपल्याला अशा पद्धतीने इथे सॉल्व्ह करून मिळेल. चालेल, ओके. बघा आता या व्हिडिओ लेक्चरमध्ये किंवा ह्या पार्टमध्ये पार्ट 2 आपण घेतला आज कुठला 3 ग्रुपच्या ॲव्हरेजचा. याच्यावरचे जे क्वेश्चन्स आहेत, मागचा एक व्हिडिओ आणि हा एक व्हिडिओ, हे 2 व्हिडिओ जे आहेत मी याच्यावर बनवलेले जवळपास 11-22 क्वेश्चन एकाच कॅटेगरीचे मी याच्यासाठी घेतले की हे 22 क्वेश्चनला जर तुम्ही एकदा टेक्निकली जर डील केलं, खूप चांगल्या काळजीपूर्वक जर याला बघून या कन्सेप्ट जर क्लिअर करण्याचा प्रयत्न केला आणि जास्तीत जास्त प्रॅक्टिस या दिलेल्या क्वेश्चनची जर तुम्ही लोकांनी या ठिकाणी केली तर ह्या टाईपचा कुठलाही प्रश्न परीक्षेमध्ये जर तुमच्या समोर आला तुम्हाला अडणार नाही, हे मी तुम्हाला 1001% या ठिकाणी सांगू शकतो. पण हा व्हिडिओ जर तुम्ही समजा फर्स्ट टाइम जर 3 ग्रुपचं जे ॲव्हरेज आहे त्याचा जर हा पार्ट 2 वाला व्हिडिओ जर तुम्ही सर्वप्रथम जर या ठिकाणी बघितला असेल तर मी तुम्हाला अगोदरच सांगितलंय की सर अशा केसमध्ये आपल्याला काय करायचंय, अशा केसमध्ये आपल्याला पार्ट 1 पहिले बघायचंय, कारण हा जो आहे हा पार्ट 2 वाला पोर्शन आहे. इथं आपण पार्ट 2 बघितला, ॲडिशनल क्वेश्चन्स मला या ठिकाणी द्यायचे होते, ते क्वेश्चन्स मी तुम्हाला या ठिकाणी दिलेत. पण जर तुम्हाला या ठिकाणी जर याच्यात दिलेले क्वेश्चन जर तुम्हाला प्रॉपरली समजून घ्यायचे असतील तर तुम्हाला पहिले पार्ट 1 बघावा लागेल. आता पुढची जी काही सिरीज आहे ही सिरीज आपली न थांबणारी आहे, कारण या सिरीजला मी द मास्टर स्ट्रोक ही जी सिरीज आपली आहे ही थांबणार नाही. याच्यामध्ये अनलिमिटेड व्हिडिओज जे आहे ते वेगवेगळ्या टाईपचे वेगवेगळ्या चॅप्टरचे आपल्या समोर येतच राहणार आहे. त्याच्यामुळे आपल्याला इथे काळजीपूर्वक लक्षात घ्या की आपल्याला कुठल्याही पद्धतीने हे व्हिडिओ स्किप करायचे नाहीये. आणि मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं की ही जी काही लिंक आहे ही लिंक मी युजली शेअर करतच असतो. पण हा जो ग्रुप आहे आपला, या ग्रुपला बघा साकार विजय सर मॅथ्स हा जो आपला एक युजर आयडी आहे याच्यावर जाऊन तुम्ही स्वतःला ऍड पण या ठिकाणी करून घ्यायचा आहे आणि जास्तीत जास्त जे काही डाऊट्स तुमचे असतील ते क्लिअर करण्याचा प्रयत्न करायचा आहे. दिस इज माय व्हर्च्युअल क्लासरूम. त्याच्यामुळे पुढच्या व्हिडिओमध्ये मी लवकरच तुम्हाला परत भेटणार आहे पुढची कन्सेप्ट घेऊन. तोपर्यंत हा व्हिडिओ बघा आणि जास्तीत जास्त प्रॅक्टिस करा. तोपर्यंत धन्यवाद.